ज्या पद्धतीने जे आंदोलन केलं अशाच पद्धतीचं आंदोलन त्यांनी गृहमंत्र्यांच्या दारात करावं. दादांच्या विमान अपघाताबद्दल, त्यांच्या FIR बद्दल तिथं अशी उतावळेपणा त्यांनी दाखवावा आणि त्या आंदोलनाचं काम त्या ठिकाणी करावं अशी आमची काँग्रेस पक्षाची या ठिकाणी भूमिका आहे. दुसरा विषय, जे काही स्टेटमेंट झालं होतं ते काँग्रेस पक्षाच्या पेजवर होतं, त्या संदर्भातली भूमिका प्रदेशाध्यक्षांनी मांडली असताना कुठलीही माहिती न घेता या ठिकाणी आंदोलन झालं. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांचं आपण समजू शकतो. कार्यकर्ते नवीन आहेत, ते ज्या पक्षाबरोबर गेलेत, अंधभक्तांच्या पक्षाबरोबर गेलेत, त्यामुळे त्यांच्याही कार्यकर्ते अंधभक्त झाल्यासारखे आता वागायला लागले आहेत. पण त्या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी होते, त्यांचे शहर अध्यक्ष असतील, नगराध्यक्ष असतील, या लोकांनी तरी ते सगळी माहिती घेऊन त्या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करायला पाहिजे होतं, अशी आमची काँग्रेस पक्ष म्हणून आणि पृथ्वीराज चव्हाणांच्या बद्दल एका व्यक्तीवर बोलण्याबद्दल आमची भूमिका होती. या संदर्भात आम्ही या ठिकाणी त्यासाठी या प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी आपण सर्वांच्या वतीने बोलवली आहे. या ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी, तालुक्याचे अध्यक्ष वैभव बुरुंगे आहेत, आमचे ज्येष्ठ नेते इंगोले सर आहेत, आकाश मोरे सर आहेत, अशा सगळ्यांशी आमचा एक विचार झाला आणि त्या संदर्भातली लोकांना ह्याच्यातलं पारदर्शकता हवी. किती प्रॉब्लेम या कार्यकर्त्यांचा आहे किंवा नेत्यांना दाखवण्यासाठी काल जी धडपड चालली होती की मी कसा पुढे किंवा काय की जोडे मारो हे मारो, आपण कुणाला मारतोय, काय करतोय, ह्याची सुद्धा कुणाला त्यातली गांभीर्यता नव्हती अजिबात, की आपण कुणाविरुद्ध आंदोलन करतो. आंदोलन करणं हे संविधानिक अधिकार ज्यांनी त्यांनी करावा. आंदोलन करण्याचा कुणाचंही आमचं दुमत नाहीये. पण आंदोलन करताना त्या माणसाबद्दल किंवा त्या स्टेटमेंटवर कुणी दिलंय, काय दिलं ह्याची सत्यता पडताळून आंदोलन करावं असं आमचं या ठिकाणी आव्हान आहे. आणि आंदोलनच करायचं आहे. राष्ट्रवादीला उतावळेपणाचं एवढ्या घाईघाईनी अशा आंदोलन करायचेच आहेत किंवा आमच्या काल कार्यालयात घुसून काही गुंडांनी आणि काही मलिदा मिळवणाऱ्या गँगनी जे काल काँग्रेस कमिटीत घुसून जो काय राडा केला तसा राडा या राज्याच्या गृहमंत्र्याच्या इथं जाऊन ते आंदोलन त्यांनी करावं. त्या आंदोलनात आम्ही काँग्रेस म्हणून आणि या बारामतीतले नागरिक म्हणून दादांबद्दल असणाऱ्या, कारण दादा 20 वर्ष काँग्रेस पक्षावर या मंत्रिमंडळात होते, त्यांच्यावर असणारं थोडं प्रेम आमचंही आहे. अशा दादांच्या बद्दल आम्ही त्या ठिकाणी आंदोलनात काँग्रेस पक्ष म्हणून तिथं येतो. आंदोलन उगीच करायचं, कुठल्या गोष्टीसाठी आंदोलन करायचं हे सुद्धा त्या ठिकाणी त्यांना कळलं पाहिजे. आपण जबाबदार आहात, सरकारमध्ये आहात.